टॉनी रॉबिन्स टॉनी रॉबिन्स सरांचं एक वाक्य आहे. द हायेस्ट फोर्स इन ह्युमन सायकोलॉजी हायेस्ट फोर्स इन ह्युमन सायकोलॉजी इज टू अलाइन विथ द आयडेंटिटी ऑफ आवर ओन बिंग किंवा ह्युमन बिंग किंवा अलाइन विथ युअर ओन आयडेंटिटी. याचा अर्थ काय होतो की आपण स्वतःला जी आयडेंटिटी देत आहोत त्या आयडेंटिटी अनुसार आपण अलाइन करायचा प्रयत्न करतो. आपण अलाइन करायचा प्रयत्न म्हणजे कोण करतं अलाइन करायचा प्रयत्न? तर आपले फिलिंग, थॉट, बिलीफ अँड ॲक्शन. जे ऍक्शन आहेत आपले, जे कृती आहे आपली, फिलिंग, थॉट, बिलीफ अँड ऍक्शन, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या अलाइन करायला सुरुवात करतात. जर तुम्ही स्वतःला उपमा दिली किंवा आयडेंटिटी दिली, स्वतःची ओळख दिली की मी एक यशस्वी उद्योजक आहे, तर तुमच्या फिलिंग्स, तुमचे विचार, तुमचे बिलीफ, विश्वास आणि इवन तुमच्या कृती ह्या सुद्धा अलाइन करतात, आपोआप अलाइन करायला सुरुवात करतात. दिस इज व्हॉट द ग्रेटेस्ट साइन किंवा फोर्स. या सायकोलॉजीचा जर तुम्ही विचार केला तर ही गोष्ट फार महत्वाची आहे. मग तुम्ही स्वतःला कुठली ओळख देत आहात आणि जर नसेल दिली तर ती तुम्हाला द्यावी लागेल. जर जाणीवपूर्वक नाही दिली तर अजाणतेपणे एखादी ओळख आपोआप ती अलाइन व्हायला सुरुवात होईल. राईट. काही व्यक्ती म्हणतात आम्ही खूप फूडी आहोत, म्हणजे भोजनाच्या बाबतीत जर म्हणलं तर मग यांचं आपोआप रूपांतरण कशात होत जाईल? ओबेसिटीमध्ये, वजन वाढण्यामध्ये. राईट. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की आपली ओन अंडरस्टँडिंग, आपल्या स्वतःची ओन आयडेंटिटी काय आहे आणि आपण काय समजत आहोत, जसं समजाल तसं तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला परिवर्तन आणि बदल घडायला दिसतील. बदल घडताना दिसतील, बदल घडायला लागतील. राईट. आणि त्यासाठी हा प्रयास आहे की पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सर्वप्रथम उठण्याची सवय लावणं गरजेचं आहे. का? कारण तुमची ओन आयडेंटिटी याच्याने विकसित होणार आहे. ज्या क्षणी तुम्ही म्हणता की आय अंडरस्टँड, मला सगळं समजतंय, आणि ज्या क्षणी तुम्ही म्हणता आय डोंट अंडरस्टँड, त्याच वेळेस या ज्या तुमच्या फिलिंग, थॉट, बिलीफ, ऍक्शन आहे, FTBA, हे फार महत्वाचं आहे. राईट. आता याचा काय उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये ते पण आपण पाहणार आहोत. काही व्यक्ती काय म्हणतात की आय एम डिप्रेस्ड. डिप्रेस्ड म्हणजे नकारात्मक भावना ज्यांच्या येत जातात किंवा नकारात्मकता ज्यावेळेस वाढत जाते त्यावेळेस ते काय म्हणतात, आय एम डिप्रेस्ड. बऱ्याच वेळा स्टुडंट सुद्धा हे वाक्य म्हणतात की आय एम डिप्रेस्ड, म्हणजे काय, मी निराशेत चाललेलो आहो. परंतु निराशेत चाललेलो आहोत याचा अर्थ तुम्ही स्वतःला ती आयडेंटिटी दिलेली आहे. राईट. मग ती आयडेंटिटी कशी बदलता येईल? तुम्हाला त्यासाठी एक नवीन पोझिशन द्यावी लागेल स्वतःला. नवीन पोझिशन याचा अर्थ ज्या वेळेस नवीन पोझिशन दिल्यानंतर तुम्हाला नवीन आयडेंटिटी मिळते, घरात सुद्धा किंवा ऑफिसमध्ये सुद्धा. राईट. प्रमोशन होतं. त्याच पद्धतीने ज्या वेळेस एखादा व्यक्ती वडील बनतो त्यावेळेस त्याला एक नवीन आयडेंटिटी मिळते की आता हे त्या मुलाचे वडील आहेत. आणि ऑफिसमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे जर तुमचं नवीन प्रमोशन झालं किंवा एका नवीन ठिकाणी किंवा तुम्हाला नवीन पोझिशन दिली तर त्यावेळेस सुद्धा तुमची एक नवीन आयडेंटिटी विकसित होते की आता हे डेप्युटी मॅनेजर आहेत किंवा आता हे CEO आहेत, MD आहेत, HOD आहेत. राईट. ही नवीन आयडेंटिटी विकसित झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जीवन कसं होतं, त्या व्यक्तीला म्हणजे त्याची जी ओल्ड आयडेंटिटी ती सोडावी लागते. त्याच पद्धतीने आता सुद्धा आपल्या जीवनामध्ये जी पण काही ओल्ड आयडेंटिटी आहे, ओळख आहे स्वतःची, ही ओळख बदलणं गरजेचं आहे. कळालं?
आता ओळख कशावरून निर्माण होते? ओळख निर्माण करण्याआधी आणि ओळख निर्माण झाल्यानंतर 7 स्टेप्स आहेत आणि प्रत्येक पायरी महत्वाची आहे आपल्या जीवनात. आणि त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्य व्हायला मदत होते. ज्यावेळेस एखादा व्यक्ती म्हणतो आय एम स्टक, मी अडकलेलो आहे, त्याच वेळेस तुम्ही म्हणू शकता आय एम डुईंग व्हेरी गुड, मी खूप चांगलं काम करतोय. राईट, आय एम डुईंग व्हेरी गुड. परंतु ज्या ज्या क्षणी तुम्ही स्वतःला अडीअडचणीत, संकटात आणि समस्यात आहे असं समजत असाल किंवा स्वतःला सांगत असाल, त्या त्यावेळेस तुम्ही स्वतःची ओळख काय निर्माण करून देत आहे की मी बिचारा, आणि माझ्या जीवनामध्ये अडीअडचणी, संकट, समस्या तर येतच राहणार. मी बिचारा किंवा माझ्या हातून काय होईल. परंतु बिचारा ही जी आयडेंटिटी तुम्हाला दिलेली आहे, त्यासाठी तुम्हाला आता नवीन ओळख निर्माण करावी लागेल. पण ही नवीन ओळख कसं काय निर्माण होईल? तर त्यासाठी तुमच्याकडे मिशन पाहिजे. त्यासाठी तुमच्याकडे पर्पज पाहिजे. पर्पज, पर्पज आणि मिशन. पर्पज किंवा मिशन. मिशन, मी एखाद्या मिशनवर आहे. मिशनवर म्हणजे काय? एखाद्या अं, माझ्या जीवनाला काहीतरी उद्देश आहे. राईट. आणि ही जी मिशन आहे म्हणजे जे मी हातामध्ये एक प्रकारची जबाबदारी उचललेली आहे, ती जबाबदारी पार पाडेपर्यंत मी ह्या मिशनवर आहे. आणि त्या मिशनवर असल्यानंतर काय होतं? तो व्यक्ती स्वतःची ओळख निर्माण करतो. त्याच्या व्हॅल्यूज असतात, त्याचे तत्व असतात, त्याचे इथिक्स असतात. त्याच्यानुसार तो कार्य करत जातो. राईट. व्हॅल्यू, आणि त्या व्हॅल्यू नंतर त्या प्रत्येक क्षेत्रात काम करत असताना त्याचं एन्व्हायरमेंट तयार होत जातं. एन्व्हायरमेंट तयार होण्यापूर्वी त्याने स्वतःला जे काही सांगितलेलं आहे त्या व्हॅल्यू त्याला जपाव्या लागतात. तत्वानुसार कार्य करावं लागतं. आणि हे तत्व कोण ठरवतं? तर त्याची ओळख ठरवते. जी ओळख त्याच्याकडनं झालेली आहे आणि त्या ओळखी अनुसार त्याच्या जीवनामध्ये ते तत्व विकसित व्हायला सुरुवात होते. राईट. आणि म्हणून स्वतःला एक ओळख निर्माण करून देणं फार गरजेचं आहे, जे पण काही असेल ते. राईट. आता काल आपण काही इमोशन पाहिले होते. राईट. काही इमोशन पाहिले होते आणि त्याच्यामध्ये डिटेलमध्ये आपण काही गोष्टी चेक केल्या होत्या की इमोशन किती प्रकारचे असतात आणि त्यामध्ये ग्रॅटिट्यूड हे इमोशन का महत्वाचं आहे. ग्रॅटिट्यूड म्हणजेच आभार प्रकट करणे. पण यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची आहे आणि जी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये चमत्कारिक काम करते. कुठली? तर त्या व्यक्तीचे असलेले अ, ज्या रिक्वायरमेंट किंवा नीड आहेत, या नीड त्याच्या जीवनात त्याला यशस्वी बनवण्यासाठी काम करतात. आता ह्या नीड कुठल्या आहेत? थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला माझ्या स्क्रीनवर. ओके. तर हे जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, धनसंपत्ती अर्जित जर करायची असेल, धनसंपत्ती, एखाद्या व्यक्तीला खूप श्रीमंत बनायचंय, म्हणजेच काय बनायचंय की रिच बनायचंय, रिच, आणि श्रीमंत व्हायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल माहिती? अफर्मेशन मदत करतात. अफर्मेशन म्हणजे काय? सकारात्मक वाक्य मदत करतात, परंतु एका सर्टन लेवल पर्यंतच मदत करतात, त्याच्यापेक्षा जास्त नाही करत. सर्टन लेवल पर्यंत. पण त्याच्या पुढे काय मदत करतं माहितीये? FTBA. FTBA, फिलिंग, थॉट, बिलीफ, ऍक्शन, हेच तुम्हाला मदत करेल. कसं काय बरं? जर धनसंपत्तीचा प्रवाह तुमच्या जीवनामध्ये वाढवायचा असेल तर काय करावं लागेल? त्यासाठी स्वतःला अलाइन करावं लागेल. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला भरपूर धनसंपत्ती दिली तर ती धनसंपत्ती म्हणजे तो व्यक्ती आहे का? नाही. परंतु फिलिंग
तरी सुद्धा त्याच राहणार, थॉट्स तेच राहणार, बिलीफ तेच राहणार, ऍक्शन कृती तो तेच करणार. जर उशिरा उठत असेल तर उशिराच उठणार. बरोबर. परंतु पैसा जरी काढून घेतला तरी सुद्धा त्या व्यक्तीकडे त्याचे FTBA अगदी ते समान राहणार. म्हणून तुमचा पैसा म्हणजे तुम्ही नाही. मग तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमचे FTBA आहात. राईट. आणि पैसा येतो आणि जातो. बरोबर, पण FTBA रिमेन राहतात. आणि जर FTBA स्ट्रॉंग असतील, मान सन्मान किंवा अपमान ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. परंतु तुम्ही कोण आहात? तुम्ही तुमचे FTBA आहात. जर मान सन्मान प्राप्त होत असेल आणि त्यावेळेस जर मान सन्मानाने फुलून गेलात, तर ते गोष्टी नाही करू शकत जे तुम्ही करण्यासाठी जन्मला आहात. बरोबर. म्हणून जास्तीत जास्त लक्ष आपल्याला कुठे द्यायचंय? आपल्या FTBA वर. आता हा जो चार्ट मी तुम्हाला इथं दाखवतोय, हा चार्ट जरा वाचायचा प्रयत्न करा. हा डिटेलमध्ये सेशन घेऊ आपण पुन्हा एकदा. परंतु आज सध्या काही व्यक्तींची अवस्था अशी आहे. ओके, आता हे तुम्हाला वाचता येईल. राईट. काही गोष्टी आहेत आपल्या गरजा किंवा ज्याला म्हणता येईल इच्छा, गरज. गरज वेगळी आहे आणि इच्छा वेगळी आहे. आणि ही आपली नीड आहे. या ज्या आवश्यकता आहेत ना, ह्या फक्त द्यायच्या म्हणून दिलेल्या नाहीयेत, परंतु प्रत्येक मनुष्य या त्याच्या अवस्थेमधून जात आहे आणि ह्या अवस्थेंना तो जगत आहे. ज्या व्यक्तींना पहाटे उठायला त्रास होतो किंवा बरेचसे व्यक्ती आहेत, भरपूर व्यक्ती आहेत इथे, पण जर यांना पहाटे उठायला त्रास होत असेल तर याचा अर्थ काय माहितीये? ते कम्फर्ट झोन मध्ये आहेत. म्हणजे कुठल्या? सर्टॅनिटी झोन मध्ये. आणि सर्टॅनिटी झोन मध्ये असेल तर काय होईल? आराम, आरामदायक अवस्था त्यांना प्रिय असेल. कम्फर्ट, सर्टॅनिटी. राईट. आणि बहुतेक असे लोक जे आहेत, हे सकाळी जे जेवण केलेलं आहे कदाचित हेच जेवण त्यांना दुपारी जरी दिलं किंवा संध्याकाळी जरी दिलं तरी ते म्हणतील ओके, काही हरकत नाही. कम्फर्ट. कम्फर्टमध्ये गेल्यानंतर व्यक्तीचं जीवन त्याला एकदा स्थिरता किंवा स्थैर्यच प्राप्त होतं. स्टॅबिलिटी म्हणजे तो तिथेच असतो, जीवनात ग्रो करत नाही. पण कम्फर्ट त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स, त्या व्यक्तीचं महत्व, नंतर जीवनात होणारा बदल, चेंज, यालाच अनसर्टेनिटी म्हणतात. ग्रोथ, प्रगती करणं ही प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे. अनसर्टेनिटी ही प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता आहे. महत्व, इम्पॉर्टन्स, ज्याला आजच्या काळात इगो सुद्धा म्हणतात, की सगळं काही केलं तरी चालेल, इगोला हर्ट नाही करायचं. त्याने इगोला हर्ट नव्हतं करायला पाहिजे. म्हणजे काय? की माझं इम्पॉर्टन्स, माझं सिग्निफिकन्स. कळालं. आणि आज बहुतेक व्यक्ती फक्त ह्या एका गुणांमुळे दुखवले जातात आणि ती त्याची गरज आहे. सिग्निफिकन्स ही आज मनुष्याची गरज आहे, इम्पॉर्टन्स. पण जर ती प्रायोरिटीवर असेल तर तो व्यक्ती कुठलंही कार्य करताना फक्त स्वतःला जज करत राहील. म्हणजे काय? की लोक माझ्याकडे काय दृष्टीने पाहतात, लोक माझ्याकडे काय दृष्टीने पाहतात, माझा कसा विचार करत असतील, माझ्याविषयी काय बोलत असतील, मी जर एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याच्याविषयी लोक काय चर्चा करतील, काय बोलतील, मला जज करतील का? आणि असा व्यक्ती कधीच व्हिडिओ अपलोड करू शकत नाही. जर त्याला यूट्यूबवर खूप काही मोठ्या गोष्टी करायच्या आहेत पण तो ते करू शकणार नाही का? कारण तो स्वतःला, म्हणजे त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे ते स्वतःला त्याला चॅलेंज करत राहील. कळालं. इम्पॉर्टन्स. आणि त्यानंतर चौथी गोष्ट आहे कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे काय? की माझं योगदान काय आहे ह्या समाजात, ह्या समाजाच्या भल्यासाठी किंवा इथल्या मुलांच्या मुलींच्या विकासासाठी, माता भगिनी, महिला गृहिणी किंवा जे पुरुष आहेत, बंधू बांधव, यांच्या जीवनामध्ये मी काय व्हॅल्यू ऍडिशन करतो याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात.
परंतु याच्याच बरोबर हे सगळं जरी मिळालं आणि जर त्याला प्रेम मिळालं नाही समाजात, लव अँड कनेक्शन, प्रेम किंवा आपुलकी किंवा जिव्हाळा जर मिळाला नाही आणि एकटाच जीवन जगत आहे, तरी सुद्धा त्याला मिसिंग वाटेल, की जीवनात माझ्याकडून काहीतरी राहून गेले. आणि सातवी पायरी कुठली आहे? नथिंग. नथिंगचा अर्थ काय होतो? की मला आता काहीही नकोय. आणि हे कोण करू शकतं? साधू संन्यासी. मदर तेरेसा यांचं एक उदाहरण आहे, किंवा जे पण संन्यासी आहेत ते कार्य करणार, कर्म करत राहणार, परंतु त्यांना आता आवश्यकता नाही. बऱ्याच वेळा काही व्यक्तींच्या जीवनात सुद्धा ही गोष्ट येते. कशी? त्या व्यक्तीला विचारलं की आज म्हणजे कुठं जायचंय? हा, आज मला फिरायला जायचंय. आणि तिथं फिरायला गेल्यानंतर काय करणार? काही नाही, मला जरा एकांत हवा आहे, मला निवांत बसायचंय. बरोबर. आता वारीसाठी जे काही वारकरी जात आहेत, जो काही समुदाय जात आहे, तर यांचा उद्देश काय आहे? या सहा नीडच आहेत. कुणाला योगदान करायचं आहे, कुणाला आपल्या अध्यात्मात ग्रोथ करायची आहे, कुणाला तिथे प्रेम मिळतं, आणि काही व्यक्तींना तिथे इम्पॉर्टन्स मिळतं. ते इम्पॉर्टन्स प्राप्त करण्यासाठी सुद्धा काही व्यक्ती जातात. कुठलंही मिशन जे असेल त्याच्यावर जातात. आणि काही व्यक्तींना चेंज पाहिजे आहे, अनसर्टेनिटी पाहिजे, आणि काही व्यक्तींना सर्टॅनिटी पाहिजे. म्हणजे काय? त्यांना तोच अनुभव पुन्हा पाहिजे. म्हणून ते ठराविक ठिकाणीच उतरणार, ठराविक व्यक्तींच्याच घरी जाणार, किंवा जे काही त्यांचं ठरलेलं आहे त्यानुसार कार्य करणार. बरोबर. आणि काही व्यक्ती आहेत ज्यांना काहीही नकोय. ते फक्त म्हणतील की मला फक्त जायचंय. ही माझी पांडुरंगाप्रती सेवा आहे. म्हणून नथिंग नीड, त्यांना गरज नाही कसली जाता, फक्त निस्वार्थी भावनेने ते जात आहेत. हे सातही प्रकारचे व्यक्ती, किंवा ज्यांच्या ह्या टॉप मोस्ट ह्या सातही गरजा प्रत्येक व्यक्ती ते, असं नाही की फक्त कुठल्या तरी एक किंवा दोनच आहेत, नाही, सातही गरजा आहेत. परंतु सिक्वेन्स आहे, प्रायोरिटी, प्राथमिकता आपण कशाला देत आहोत त्याच्या अनुसार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. आता हे जी काही सात रिक्वायरमेंट आहे, ही पैशांसाठी सुद्धा आहे, ही नात्यांसाठी सुद्धा आहे, हे करिअरसाठी सुद्धा आहे. करिअर म्हणजे जे आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रगती करायची आहे, नोकरी, व्यवसाय, व्यापार करायचा आहे, त्याच्यात सुद्धा हे आहे. या सातही गरजा तिथे सुद्धा आहेत. ज्यांची ग्रोथ सर्वोत्तम आहे, म्हणजे प्राथमिकता सगळ्यात वर आहे, अशा व्यक्तीला त्याचा फोकस कशावर राहील माहितीये? फक्त धनसंपत्ती अर्जित करण्यासाठी. काम करेल, बाकी सगळ्या गोष्टी करेल, परंतु ग्रोथ प्रथम आहे. आणि ज्याची ग्रोथ प्रथम असेल, मग त्याच्याकडे कदाचित पर्स म्हणजे प्रोफेशनल लाईफमध्ये तो व्यक्ती यशस्वी असेल, परंतु पर्सनल लाईफमध्ये मग त्याचा इम्पॉर्टन्स, महत्व घेण्याची जी वृत्ती आहे, सिग्निफिकन्स, ते वर येईल. आणि ती जर वर आली तर लव्ह अँड कनेक्शन मिळणार नाही, कुटुंबामध्ये एकमेकांबरोबर संवाद होणार नाही. हे फार महत्वाचं आहे. राईट. आता बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की एखादा व्यक्ती आहे, 400 लोकांना सेशन दिला, सेमिनार दिला, परंतु त्यातले किती व्यक्ती जॉईन झाले? फक्त एक किंवा दोन. असं झाल्यानंतर बरेच व्यक्ती काय म्हणतात, वेबिनार घेणारे, की अरे, याचं तर काहीच आउटकम नाही, याचं तर काही रिझल्ट नाही. परंतु त्या व्यक्तीची आवश्यकता काय आहे आता? त्या व्यक्तीची आवश्यकता आहे कॉन्ट्रीब्युशन. समाजामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी जर त्या व्यक्तीचं योगदान महत्वाचं ठरत असेल, तर तो व्यक्ती काय म्हणेल? काही हरकत नाही, कॉन्ट्रीब्युशन करणं ही माझी प्राथमिकता आहे, मला द्यायचंय. घेणारे व्यक्ती किती आहेत हे हे माझ्या हातात नाहीये, हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही, नियंत्रणात नाही. कळालं? कर्मण्येवाधिकारस्ते माम फलेषु कदाचन. कर्म करत राहणं हे आपल्या हातात आहे. फळ देणं किंवा न देणं हे आपल्या
इंटेन्सिटीवर आहे. आपण किती पद्धतीने प्रमाणात त्यामध्ये ओतून प्रामाणिकपणे कार्य करत आहोत. जीवनाच्या सगळ्या क्षेत्रात हे फार महत्वाचं आहे. आणि ज्या व्यक्तींकडे आज अ, आर्थिक चणचण किंवा फायनान्शियल थोडंसं क्रायसिस किंवा पैसा जर येत नसेल, तर त्यांनी स्वतःचं अवलोकन करणं गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक ठराविक व्यक्तींचं नाही बोलत आहे मी, मोठमोठे उद्योजक सुद्धा असतील, त्यांनी सुद्धा स्वतःचं अवलोकन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, की माझी धनसंपत्ती किंवा पैशांविषयी काय फ्रिक्वेन्सी आहे, हे चेक करावं लागेल. बरोबर. आणि खरोखर जर एखादा व्यक्ती सेलिंग किंवा पैशांसंबंधित जे त्याचे विचार असतील, जे फिलिंग्स असतील, त्यानुसार त्याच्या जीवनात त्याला रिझल्ट आणि परिणाम दिसायला लागतील. जर सेलिंगमध्ये एखादा व्यक्ती अनकम्फर्टेबल असेल, सेलिंगमध्ये किंवा विक्री करण्यामध्ये, विक्री कौशल्यामध्ये जर तो अनकम्फर्टेबल स्वतःला फील करत असेल, तर सेलिंग करताना त्याला कम्फर्टेबल कधी वाटणारच नाही आणि त्याची ग्रोथ कधी होऊ शकत नाही. म्हणून त्याला आधी पहिल्यांदा ती फ्रिक्वेन्सी चेंज करावी लागेल. याचा अर्थ काय होतो, की बऱ्याच वेळा आपल्याला जे आपलं नाही ते हवंसं वाटतं. उदाहरणार्थ अं, बऱ्याच व्यक्तींचं उदाहरण देता येईल. काही व्यक्ती आहेत, परंतु त्यांना ते रिअलाइज आहेत, की यांच्याकडे आपला अधिकार नाही किंवा आपल्या ऑथॉरिटीमध्ये नाही. पण ते स्वतःला काय सांगतात, की नाही, हे आपलं नाही. व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा परिस्थिती असेल, तीनही गोष्टी. परंतु ते म्हणतात, हे आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. आणि ज्या ज्या वेळेस अंतर्मनामध्ये ही द्विधा मनस्थिती येते, त्या त्या वेळेस त्या व्यक्तीला असंच रिअलाइज होतं, की स्वप्न फार मोठे पाहिलेत, गोल फार मोठे सेट केलेले आहेत, राईट. परंतु त्या गोलकडं ज्या ज्या वेळेस विचार करतो ना, त्यावेळेस अंतर्मनात येतं, नाही, म्हणजे फिलिंग असं येतं की हे आपलं नाहीये. बरोबर. आणि हे जोपर्यंत निर्माण होत नाही, उदाहरणार्थ याचाच अर्थ असा होतो, याला मनी माइंडसेट म्हणतात. मनी माइंडसेट, मनी माइंडसेट. काही लोक म्हणतात ना, अरे हा किती मनी माइंडेड व्यक्ती आहे, याचं माइंडसेट किती आहे? फक्त मनी मनी मनी, पैसाच पाहिजे, मनी माइंडसेट आहे. त्यावेळेस त्या व्यक्तीला, म्हणजे अजून सुद्धा काही व्यक्तींना त्याचं दुःख वाटतं, की मी मनी माइंडसेट कधी झालो. फॅमिली माइंडसेट म्हणलं म्हणजे हा कौटुंबाचा जास्त विचार करणारा व्यक्ती, फॅमिली माइंडसेट किंवा सोशल माइंडसेट, तर तो व्यक्ती म्हणतो हा ठीक आहे, हे चांगलं आहे. परंतु जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती अर्जित करायची असेल, धनसंपत्ती प्राप्त करायची आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? मग तुम्हाला मनी माइंडसेट विकसित करावा लागेल ना, राईट. मनी माइंडसेट विकसित करणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तो होणार नाही, तुमच्या घरी जर गेस्ट आलेले आहेत, पाहुणे आलेले आहेत, आणि तुम्ही काही पदार्थ बनवत आहात त्या पाहुण्यांसाठी, पण त्या पाहुण्यांसमोरच जर तुम्ही म्हणालात, की हा पदार्थ किंवा हे व्यंजन किंवा हे गुलाबजाम मी माझ्यासाठी बनवलेले आहेत, तुमच्यासाठी नाही, तर तो गेस्ट पुन्हा घरी येण्याचे चान्सेस किती आहे? शक्यतो शून्य. शक्यतो नाही येणार. बरोबर. जर निग्लेक्ट करत गेला तर. का असं होतं? का असं होतं? निग्लेक्ट करत गेलात तर, कारण त्या व्यक्तीला सुद्धा असं वाटतं ना, की माझ्याकडे किंवा माझ्यासाठी यांच्याकडे इम्पॉर्टन्स नाहीये. मग पैशांच्या बाबतीत आपण हेच करतो का? बहुतेक व्यक्ती पैशांविषयी हेच करतात. एक तर ते सांगतात बऱ्याच वेळा, जे पण मी काही करत आहे हे मी पैशांसाठी नाही करत, हे मी माझ्या फ्रीमध्ये करतो, आनंदासाठी करतो. परंतु त्यावेळेस तुम्ही बॅक ऑफ द माइंड कुठेतरी स्वतःला सांगत असतात, की
पैसा तर मला आवश्यक आहे, परंतु असा नाही मिळत. बरोबर. म्हणून हा मनी माइंडसेट विकसित करणं फार महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत धनसंपत्तीला आपण तो दर्जा देत नाही, तोपर्यंत ते आपल्या आयुष्यात येत नाही. याच्यासाठी वेल्थ मास्टरी हा एक सेशन आहे. वेल्थ मास्टरी, आता मी जी तुम्हाला एक पीडीएफ दाखवली होती, हा पीडीएफ त्याच सेशनचा पार्ट आहे. परंतु त्यासाठी काय करावं लागेल माहितीये? धनसंपत्ती प्राप्त करण्यासाठी सगळ्यात आधी महत्वाचा जर उपाय असेल तर तो फक्त एकच आहे. व्हॅल्यू ऍड करावी लागेल. व्हॅल्यू म्हणजे जर तुम्हाला 10 रुपये कोणी देत असेल, तर तुम्हाला त्याच्या जीवनामध्ये 100 व्हॅल्यू परत द्यावी लागेल. 10 रुपये, 100 रुपये. बरोबर. रुपये नाही, परंतु रुपयांची व्हॅल्यू, व्हॅल्यू त्याच्या जीवनामध्ये ऍड करावी लागेल. आणि जर असं केलं तर धनसंपत्तीचा प्रवाह तुमच्याकडे सुरू होईल. बरोबर. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं, म्हणजे ज्यामध्ये सर्व्हिसेस इन्क्लूड आहेत, त्या व्यवस्था किंवा त्यांची सेवा, ही सेवा त्यात इन्क्लूड करते. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण, एक्झाम्पल कोणी माहितीये? आयफोन. आयफोन, त्याचं कुठलंही प्रोडक्ट घ्या, आणि किती प्रोडक्ट द्यायचे त्यांना माहितीये? एका व्यक्तीने संबंध त्याच्या आयुष्यात किती रुपयाचे प्रोडक्ट घेतले तर ते व्हॅल्युएबल कस्टमर होतात? एक प्रोडक्ट जरी घेतलं तरी ते व्हॅल्युएबल कस्टमर होतात. आणि त्या एक प्रोडक्ट बरोबर त्यांची अपेक्षा, एक्सपेक्टेशन काय असतं माहितीये? फक्त ह्या व्यक्तीने माझ्याकडून संबंध आयुष्यात 7 प्रोडक्ट घ्यावे, जे ऍपलचे नवीन नवीन प्रोडक्ट आहेत. म्हणजे ऍपलचा लॅपटॉप असेल, किंवा मोबाईल आयफोन असेल, किंवा रिस्ट वॉच असेल, ज्याला म्हणतात ना डिजिटल किंवा स्मार्ट वॉच, वेगवेगळे प्रोडक्ट. हे जे प्रोडक्ट आहेत, हे त्या व्यक्तीने परचेस केले, अप्रॉक्सिमेटली किती रुपये होत असतील? मे बी 5 लाख रुपीज. परंतु त्या 5 लाखांमध्ये तो व्यक्ती त्यांचा व्हॅल्युएबल कस्टमर होतो संबंध आयुष्यभर. कारण ॲपलच्या शोरूम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी ट्रीटमेंट मिळते, ती ट्रीटमेंट महत्वाची. कळालं? अजून एक उदाहरण देतो, एकदम सिंपल. एखाद्या रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथं पैसे किंवा जी त्यांचा मोबदला देत आहात, तो जेवणासाठी नाहीये. कळालं? चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जर गेलात, तर तिथे 400, 500 किंवा 700 रुपयाला जी थाळी आहे, म्हणजे जी डिश आहे, तर ती कॉम्प्लिमेंटरी त्याच्याबरोबर बऱ्याच गोष्टी मिळतात. किंवा 140 रुपये, 100 रुपये, जे वेऱ्याज दुसऱ्या साध्या सरळ दुसऱ्या हॉटेलमध्ये गेला तर 60 रुपयाला थाळी मिळते. 70 रुपयाला, 40 रुपयाला. काय डिफरन्स आहे तिथे आणि इथे? तर तिथे डिफरन्स आहे व्हॅल्यूचा. त्याच्या रिटर्न मध्ये जे व्हॅल्यू तुम्हाला मिळत आहेत, व्हॅल्यू म्हणजे काय? जे फिलिंग मिळत आहेत, फिलिंग. कळालं? मोठ्या 3 स्टार हॉटेलमध्ये जर गेलात, रेस्टॉरंटला गेलात, तर तिथं दरवाजावर कोणीतरी असतं, जो तुम्हाला वेलकम करतं, की या सर. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर तिथं वेगवेगळे टेबल्स सजवलेले आहेत. आजूबाजूला ते खूप छान इंटिरियर केलेलं आहे, किंवा सॉफ्ट म्युझिक लावलेलं आहे. तिथं पोहोचल्यानंतरच असं फिलिंग येतो ना, की हा, आता मी खूप चांगल्या ठिकाणी आलेलो आहे. जर काही कम्युनिकेशन करायचंय, एखाद्या मुलाचं जर स्थळ ठरवायचं असेल ना, तर त्याला कुठे बोलवणार? कॅफे शॉप मध्ये बोलवणार, का एका चहाच्या टपरीवर बोलवणार? याच्यातून फरक कळतो. त्याची जी चार्जेस आहेत ना, ते चहाचे चार्जेस नाहीये. तिथं जे फिलिंग निर्माण होणार आहे त्याचे चार्जेस आहेत. आणि त्याचे चार्ज ऍड होत जातात. जे बिल येतं ना तुम्हाला, त्या बिलात पहा, आणि मग तुम्हाला रिअलाइज होईल की आपण जी व्हॅल्यू ऍड करत आहोत, त्या व्हॅल्यू अनुसार आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडतो. पैशांच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. राईट? तर हा एक छोटासा टॉपिक होता. वेल्थ मास्टरी सेशन जे आपण घेणार आहोत,
यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत, की आपण आपल्या जीवनामध्ये काय काय करू शकतो जेणेकरून. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे जी आपल्याला क्रॉस चेक करावी लागेल, आणि ती म्हणजे काय, की आपले निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी आहे आणि हाऊ टू चेक इट. हे कसं चेक करायचं, की पैशांविषयी आपले ब्लॉकेज काय आहेत आणि आपली निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय आहे. तर पहिला व्हिडिओ मी जो शेअर केलेला आहे त्यामध्ये एक एक्सेल शीट दिलेली आहे, म्हणजे ह्याच सिरीज मधला जो पहिला व्हिडिओ आहे तो. आणि त्यामध्ये मी ते क्रमाने वाचून दाखवलेलं आहे, आणि ते जसं तुम्ही वाचत जाल त्याची उत्तर काय आहेत त्याच्या अनुसार कळेल, आणि तो सायंटिफिक फॉर्म्युला आहे. पैशांविषयी तुमचे फिलिंग काय आहेत. जर पैशांविषयी तुम्हाला स्केअरसिटी असेल, किंवा पैसा संपला तर काय होईल, पैशांविषयी भीती असली, किंवा पैसा स्टक झाला तर काय होईल, राईट, असुरक्षिततेची भावना असेल, तर जोपर्यंत तुम्ही हे अंतर्मनातून काढणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये ती धनसंपत्ती ब्लॉकेजच्याच स्वरूपाने येत राहील. राईट. आणि हे सगळे ब्लॉकेज कुठे स्टोअर आहेत माहितीये? आपल्या संबंध, मसल मेमरीमध्ये. आणि हे फक्त पैशांसाठीच नाहीये, बऱ्याच गोष्टींसाठी आपल्या जीवनामध्ये जिथे आपण स्टक होतो. आणि अपग्रेड कशी करायची मनी फ्रिक्वेन्सी, याचे पण काही नियम आहेत, आणि हे पण आपल्याला शिकायचं आहे. जर आपल्या जीवनामध्ये काही गोलच नाही, ध्येयच नाही, स्वप्नच नाही, तर तो व्यक्ती कसं काय बरं त्याच्या जीवनात प्रगती करेल किंवा पुढे वाटचाल करेल? नाही करू शकत. कळालं? एकदम साधी गोष्ट आहे. जे पण काही सेशन किंवा ट्रेनिंग मी देत आहे, हे ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. खूप खूप इम्पॉर्टन्स आहे याचं, खूप महत्व आहे. जे मी बऱ्याच ट्रेनर कडून जे प्राप्त केलेले आहेत, म्हणजे अगदी नामांकित. आणि इवन ज्या काही गोष्टी मी शेअर करतोय, डिस्कस करतोय, तर हे हे पण खूप महत्वाचं आहे. आध्यात्मिक जगतामध्ये सुद्धा याचा फार उपयोग होईल. साधू संत ऋषीमुनी सिद्ध बुद्ध बोधी योगी यांच्याकडून जे काही प्राप्त होत आहे, किंवा जे पण काही ट्रेनर आहेत, परंतु याचा उपयोग आपल्या जीवनात होणं आवश्यक आहे. राईट. तर हा आज एक चॅप्टर होता आपला, धनसंपत्तीसाठी, किंवा जो स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे आपल्या आयडेंटिटीचा, हे निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ही आयडेंटिटी स्वतःची विकसित करण्यासाठी याचा उपयोग होईल. ओके. इथे आता आपण थांबूया.